गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मित्रांनो, काल रात्री US मार्केट जर आपण पाहिलं तर US मार्केट हे बऱ्यापैकी डाऊन ओपन झालं होतं, परंतु थोडंसं रिकवर होऊन तिथे मार्केट बंद झाले, परंतु ऑलमोस्ट फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस मार्केट बंद झालं. तर असं होण्यामागे एक रिझन होतं, ते म्हणजेच जर आपण डाऊ पाहिला तर डाऊच फक्त पॉझिटिव्ह क्लोज आहे, अदरवाईज S&P 500 आणि नॅसडॅक थोडेसे रेडमध्ये क्लोज आहेत. तर याच्यामागे नॅसडॅक जो आहे तर तो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे एनव्हिडियाचं. तर एनव्हिडियानं असं काल अनाऊन्स केलं किंवा एक त्यांच्याकडनं न्यूज आली की जे काही टॅरिफ्स इम्पोज करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामुळे जे आपण काय म्हणतो की AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर त्याच्यासाठी लागणारे चिप्स जे एक्सपोर्ट आम्ही करतोय तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या गोष्टी अमेरिकेसाठी निगेटिव्ह आहेत. ओके, आणि इव्हन जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आणि एनव्हिडिया ही कंपनी आहे ह्यांच्यासाठी सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळे तिथे मार्केट थोडंसं डाऊन पाहायला मिळालं. त्यानंतर फ्युचर्स जे आहेत ते USचे तर तेही डाऊनच काम करत होते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की त्यामध्ये आफ्टर मार्केट म्हणजे तिथे मार्केट बंद झाल्यानंतर ट्रम्पने अनाऊन्स केलं की जपानसोबत आपली ट्रेड डील झालेली आहे आणि त्यानंतर जो जापनीज इंडेक्स आहे तो ऑलमोस्ट 2% वरती गेलेला आहे, ग्रीनमध्ये तो ट्रेड करतोय. आणि जे काही USचे फ्युचर्स पूर्णपणे डाऊन झाले होते तर ते आता रिकवर होऊन आता ऑलमोस्ट पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत आहेत. त्यामुळे अजून एक डील USनं क्रॅक केलेली आहे जपानसोबत, तर ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. तर मग त्याला आपलं मार्केट किती रिॲक्ट करतं आहे हे आज पाहावं लागेल. आता बेसिकली जर आपलं मार्केट पाहिलं तर एका रेंजमध्ये ते स्टक झालेलं आहे. डाऊन साईडला 25,000 आणि अप साईडला 25,200 या रेंजमध्येच मार्केट फिरतं आहे. डेली बेसिसवरती जर मार्केटनं 24,975च्या जर खाली क्लोजिंग केलं तर आपण बेरिश झोनमध्ये जातो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मार्केटला एवढं इझिली ॲटलिस्ट ही एक्सपायरी होईपर्यंत तरी म्हणजे उद्यापर्यंत तरी कुठल्याही प्रकारे मार्केटला 25,000च्या खाली जाऊ दे तिला असं एकंदर दिसत नाही आहे. आता आपल्या जर ट्रेड डीलबाबत जर पाहायचं झालं तर आपल्याकडे ऑलमोस्ट घोषणा झालेली आहे की ह्या महिन्यात तरी कुठलीही ट्रेड डील होणार नाही, कारण आपलं जे डेलिगेशन USला गेलं होतं ते पुन्हा परत आलं आहे आणि आता असं सांगण्यात आलं आहे की USचं डेलिगेशन हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये भारतात येणार आहे ट्रेड डील संदर्भामध्ये अजून पुढची चर्चा करण्यासाठी. त्यामुळे आता ट्रेड डील कधी होणार हे काही आपल्याला सांगता येत नाही आहे. त्यामुळे आज जी काही जपानची आणि USची ट्रेड डील झाली त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आहे मार्केटवरती ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे गिफ्ट निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह झालं आहे आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे मार्केट एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता प्रश्न हाच आहे की हा गॅपअप सस्टेन होईल का, कारण कालसुद्धा मार्केट गॅपअप ओपन झालं होतं आणि तिथेच हाय बनवून मार्केट सरळ खाली आलं. म्हणजेच काय की जसं जसं मार्केट 25,200च्या आसपास जात आहे तर तिथे एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळते जे FIs सेल करतात. कारण काल जर आपण FIचा डेटा पाहिला तर ते साधारण 3,500 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजेच जर 25,000च्या आसपास मार्केट आले तर तिथनं एक बाईंग होते, जर 25,200च्या आसपास मार्केट गेलं तर तिथे एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पाहणं फार जास्त गरजेचं आहे की नक्की काय घडणार आहे ते. तर आता ट्रेड डीलची घोषणा होणार नाही हे तर ऑलमोस्ट कन्फर्म झालेलं आहे. म्हणजेच काय की बाकीच्या गोष्टींवरती आता फोकस जायला सुरुवात होईल आणि मोस्टली अर्निंग्स. आता आज जर आपण अर्निंग्स पाहिले तर इन्फोसिसचे अर्निंग्स येणार आहेत आज आफ्टर मार्केट, की जे मार्केटला उद्या इन्फ्लुएन्स करू शकतात खूप मोठ्या प्रमाणावरती. आता तसं जर पाहिलं तर इन्फोसिसकडनं म्हणजे ऑलमोस्ट ज्या काही IT कंपन्यांचे काय आपण त्याला म्हणतो रिझल्ट आलेले आहेत तर त्याच्यावरनं असं दिसतं आहे की इन्फोसिसकडनं फार काही कोणाची अपेक्षा नाही. आणि जर इन्फोसिसनं त्या अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट जर प्रोड्यूस केले तर इन्फोसिसमध्ये एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि जर इन्फोसिसनं चांगले रिझल्ट जर प्रोड्यूस केले नाहीत, दाखवले नाहीत, तरीसुद्धा इन्फोसिसला डेंट फार पडण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे जर डाऊन साईडला पाहिलं तर हार्डली 1.5-2% स्टॉक डाऊन होईल. 2-2.5% खूप झालं, मोर दॅन खूप. आणि जर शॉर्ट कवरिंग झालं तर ऑलमोस्ट स्टॉक जो आहे तो 4 ते 5%पर्यंतची रॅलीसुद्धा मे बी दाखवू शकतो आणि रेंज ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकतो.
त्यामुळे पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण IT स्टॉक्सची पिटाई ऑलरेडी खूप झालेली आहे आणि कुठल्याही स्टॉकनं अपेक्षेप्रमाणे रिझल्टही दिलेले नाही आहेत. त्यामुळे आता इन्फोसिस काय करते, कारण इन्फोसिसचं वेटेज हे इंडेक्समध्ये जास्त आहे, त्यामुळे ते पाहणं जास्त गरजेचं आहे की नक्की काय होणार ते. त्यामुळे ही एक्साइटमेंट राहणारच आहे. त्यामुळे आज इन्फोसिसमध्ये काय घडतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण उद्या सकाळी आयदर मोठा गॅपअप किंवा गॅप डाऊन आपल्याला इन्फोसिसमध्ये पाहायला मिळू शकतो आणि त्याचं इंडिकेशन आज रात्रीच आपल्याला समजेल. US मध्ये जो ADR इन्फोसिसचा काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल. त्यामुळे होप सो पाहूयात काय घडतं ते येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये. तर मग मित्रांनो, जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 25,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आहे. त्याच्यासोबतच 24,900, 24,800 आणि 700 या लेवललाही चांगल्यापैकी पुट रायटिंग झालेलं आहे. आणि कॉल रायटिंग म्हटलं तर कॉल रायटिंग आपल्याला खूप पाहायला मिळतं आहे. 25,200पासनं ते अगदी 26,000पर्यंत प्रचंड कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एवढं इझी नाही आहे मार्केटला वर जाणं. आणि इंडेक्स शॉर्ट पोझिशन ज्या FISच्या आहेत तर त्या वाढताच आहेत. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत शॉर्ट कवरिंग पाहायला मिळत नाही तोपर्यंत मार्केटला इझिली वरती जाऊ दिलं जाणार नाही आहे. तर मग मित्रांनो, होप सो पाहूयात काय घडतंय ते. ट्रम्प तात्या काही गुड न्यूज देणार का, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. आता रात्री त्यांनी एक गुड न्यूज दिली आहे, त्याचा इम्पॅक्ट आज मार्केटमध्ये कसा होतो ते पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.